1 एप्रिल जगभरातील लोकांसाठी एप्रिल फुल अर्थात इतरांना मूर्ख बनवण्याचा दिवस. मात्र भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाचा दिवस. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयचा स्थापना दिवस. आपल्या देशाची ही मध्यवर्ती बँक ज्या पायावर उभी आहे तो पाया एका महामानवाच्या विचारातून रचला गेला आहे. ते महामानव म्हणजे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर. बऱ्याचदा आपल्याला बाबासाहेब म्हणजे केवळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणूनच माहीत आहेत, परंतु ते एक उच्च विद्या विभूषित अर्थशास्त्रज्ञ होते. हे वास्तव आजही अनेकांना माहीत नाही. ब्रिटिशांच्या काळात जेव्हा भारताची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती तेव्हा बाबासाहेबांनी लिहिलेल्या एका पुस्तकाने आरबीआयच्या स्थापनेचा मार्ग मोकळा केला. डॉक्टर आंबेडकरांचा आरबीआयच्या स्थापनेत नक्की काय सहभाग होता आणि द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाने इतिहास कसा घडवला, या दोनच प्रश्नांवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थशास्त्रातील ज्ञानाची खोली समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या शैक्षणिक प्रवासाकडे पाहावे लागेल. बाबासाहेब हे भारताचे पहिले असे नेते होते ज्यांनी परदेशात जाऊन अर्थशास्त्रात डॉक्टरेट अर्थात पीएचडी मिळवली होती. त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून एमए आणि पीएचडी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी संपादन केली. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. रुपयाची समस्या, तिचे मूळ आणि उपाय. याच प्रबंधाने पुढे भारतीय बँकिंग व्यवस्थेचे भविष्य ठरवले. 1920च्या दशकात भारतीय चलनाची स्थिती अत्यंत बिकट होती. रुपयाचे मूल्य स्थिर नव्हते. ब्रिटिश सरकार आपल्या फायद्यासाठी रुपयाच्या मूल्याशी खेळत होते. अशा परिस्थितीत 1923 मध्ये बाबासाहेबांनी आपला हा प्रबंध पुस्तक रूपाने प्रसिद्ध केला. या पुस्तकात त्यांनी महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. त्यातला पहिला मुद्दा आहे रुपयाचे अवमूल्यन. ब्रिटिशांनी रुपयाचे मूल्य सोन्याऐवजी स्टर्लिंग ब्रिटिश चलनावर आधारित ठेवल्यामुळे भारताचे कसे नुकसान होत आहे हे त्यांनी त्या पुस्तकामध्ये सप्रमाण सिद्ध केले. दुसरा मुद्दा आहे चलन आणि किंमत. चलनाचे प्रमाण वाढल्याने महागाई कशी वाढते याचे विश्लेषण त्यांनी केले. तिसरा मुद्दा मध्यवर्ती बँकेची गरज असण्याचा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे भारतासाठी एक स्वायत्त आणि स्वतंत्र मध्यवर्ती बँक असणे का गरजेचे आहे याचे प्रतिपादन त्यांनी या पुस्तकात केले. ही बँक चलन छपाईवर नियंत्रण ठेवेल आणि अर्थव्यवस्थेला स्थैर्य देईल असा विचार त्यांनी मांडला. भारतीय चलनाची समस्या सोडवण्यासाठी 1925 मध्ये ब्रिटिश सरकारने रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स, ज्याला हिल्टन यंग कमिशन म्हणून ओळखले जाते, ते नियुक्त केले. जेव्हा हे कमिशन भारतात आले तेव्हा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साक्ष देण्यासाठी बोलावले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कमिशनच्या प्रत्येक सदस्याच्या हातामध्ये बाबासाहेबांचे द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हे पुस्तक होते. कमिशन समोर साक्ष देताना बाबासाहेबांनी अत्यंत ताकदीने भारतीय बाजू मांडली. त्यांनी स्पष्ट केले की जोपर्यंत चलनाचे नियंत्रण करणाऱ्या आणि बँकांवर लक्ष ठेवणाऱ्या एका स्वतंत्र संस्थेची स्थापना होत नाही तोपर्यंत रुपयाची समस्या सुटणार नाही. हिल्टन यंग कमिशनने बाबासाहेबांच्या शिफारशींचा आणि त्यांच्या पुस्तकातील मांडणीचा गांभीर्याने विचार केला. बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित हिल्टन यंग कमिशनने आपला अहवाल सादर केला. या शिफारसींनुसार 1934चा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा संमत करण्यात आला आणि अखेर 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. सुरुवातीला ही बँक प्रायव्हेट शेअर होल्डर्सची होती, परंतु तिचे कार्यक्षेत्र आणि कार्यपद्धती बाबासाहेबांनी सुचवलेल्या तत्वांवरच आधारित होती. पुढे 1949 मध्ये भारत सरकारने या बँकेचे राष्ट्रीयकरण केले आणि ती पूर्णपणे सरकारी बँक बनली. केवळ आरबीआयच नाही तर बाबासाहेबांनी भारताच्या आर्थिक नियोजनासाठी अनेक मूलभूत कामे केली आहेत. केंद्र आणि राज्यांमध्ये महसुलाचे वाटप कसे व्हावे याबद्दलची त्यांची मांडणी आजही वित्त आयोगाचा आधार आहे. दामोदर व्हॅली प्रकल्प आणि हिराकूड धरणासारख्या प्रकल्पांमागे त्यांची आर्थिक दूरदृष्टी होती, ज्याचा फायदा आज कोट्यवधी लोकांना होत आहे. 8 तासांचे काम, महागाई भत्ता, विम्याची सोय यांसारख्या आर्थिक सुधारणा त्यांनीच लागू केल्या आहेत. आज आपण डिजिटल पेमेंट करतो किंवा बँकिंग सेवा वापरतो त्याचा पाया 100 वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रचला होता.
एका अस्पृश्य मानल्या गेलेल्या कुटुंबात जन्मलेला मुलगा लंडनमध्ये जाऊन अर्थशास्त्र शिकतो आणि त्याच्या एका पुस्तकावरून देशाची सर्वोच्च बँक स्थापन होते. हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. मात्र अनेक पाठ्यपुस्तकातून किंवा इतिहासाच्या कथित जाणकारांकडून ही माहिती समोर येत नाही. परंतु सत्य हेच आहे की भारताचे आर्थिक सार्वभौमत्व टिकवण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा वाटा आहे.